सोलापूर जिल्ह्यातून पाऊस गायब, नादी नाले तलाव पडले कोरडे ठाक. सोलापूर जिल्ह्यातून पाऊस गायब, नादी नाले तलाव पडले कोरडे ठाक. जिल्ह्यात 2 नक्षत्रे उलटूनही पावसाचे ओढ कायम. मागील वर्षी ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यामध्ये सीना नदीला आला होता महापूर. यंदाच्या वर्षी मात्र तीच सीना नदी पूर्णपणे कोरडी ठाक. जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांच्या पेरण्या गेल्या वाया. जिल्ह्यातील नदी नाले तलाव विहिरींनी गाठला तळ. माझं नाव लक्ष्मण तापा घोडके. 2 महिने झाले नदी कुरडी पडलेली, पाऊस नाही, धान वाळालती आणि पेरलं पण हायदी पेरलं पण जळून गेले. जनावरांची आपदा व्हायला लागली आणि पिकं वाळालती. माणसाला प्याला पण पाणी नाही, कशालाच हे नाही. मुलखाचं तारांबळ व्हायची, लाईट पण नाही त्यात. आणि मागच्या वर्षी पाणी आलं हो म्हणून पाण्याने गेलं वाहून. आणि आता पूर आलता इतका मोठा ना. आता पाक नदी कुरडी पडली आणि पाऊस पण नाही, काहीच नाही. आता कुठली नदी? शिना नदी. काय सरकारकडे मागणं काय? मागणी काय आता कर्जमाफी व्हावं, काय तर जरा शासनानं मदत द्यावी. आता हे सगळं कोरडं गेल्यावर मग आता कसं पुढचं कसं जगायचं काय? काय लय अवघड झालं आता ही. किती खर्च केला होता एकूण? मस्त आता 2-2.5 लाख रुपये ऊसाला खर्च केला. पण आता काय ऊस जळाला आहे, मग 8-9 एकर ऊस आहे, पण काय जळायला लागलाय समजा पाक. लय अवघड झालंय. पाऊसच इकडे सोलापूर जिल्ह्यात नाही. इकडे पुणे मुंबईला पडायला पाऊस. लय अवघड परिस्थिती.